यानंतर एक विशेष बातमी ती म्हणजे कैलासवासी रसिकलाल एम धारीवाल आणि शोभा आर धारीवाल यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि आपत्ती निवारण अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आलेलं आहे। RMD फाउंडेशनने 50हून अधिक संस्थांद्वारे असंख्य नागरिकांच्या जीवनावर कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव सुद्धा टाकलाय। आज फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन या वारसा समर्थपणे पुढे पेलतात। परिपक्व वृक्ष सरसकट कापण्याऐवजी त्यांचं पुनर्रोपण करून त्यांना नवीन नवसंजीवनी देण्याचं ध्येय आहे आणि हा उपक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने राबवण्यात आला। आपल्या देशामध्ये दररोज रस्ते बांधकाम आणि इतर विकास कामांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होते, झाडं तोडली जातात। विकास आवश्यक असला तरीही प्रत्येक परिपक्व वृक्ष तोडणं म्हणजे आपल्या पर्यावरणाची अपरिमित हानी करणं असं आहे। मात्र वृक्ष पुनर्रोपणामुळे या झाडांना दुसरं जीवन मिळू शकतं अशी खात्री आहे। एका परिपक्व झाड दररोज 4 माणसांसाठी पुरेसा प्राणवायू निर्मिती करतं आणि प्रत्येक झाड दरवर्षी 10 ते 40 किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं। तर झाडांची काळजीपूर्वक प्रत्यारोपण केल्यास सुमारे 80% झाडं व्यवस्थितरित्या जगतात। आतापर्यंत RMD फाउंडेशनने पुणे रिंग रोड, मुंढवा, घोरपडी आणि BG शिर्के रोड परिसरामध्ये 2100हून अधिक परिपक्व झाडांचं यशस्वी पुनर्रोपण केलेलं आहे। ट्रान्सप्लांटेशन करताना टेक्निकल लोकांची साथ पाहिजे, जी मला लकीली मिळाली केतन आणि निलेशमुळे, की त्यांनी ते 100 वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं जगवलेली आहेत। ॲक्च्युली नुसतं मला वाटून काही उपयोग नाही आहे जर टेक्निकल माणसं नसली बरोबर तर हे दोघं टेक्निकल आहे जे सक्सेसफुली ट्रान्सप्लांटेशन करू शकतात। अगदी 200 वर्षाच्या झाडापर्यंतची झाडं सक्सेसफुली ट्रान्सप्लांट होऊन जगतात। हे त्या दोघांनी केलेलं आहे, त्यांच्याकडे टीम्स आहेत।